नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल राऊत. शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आता आपण कारलीवरील तिसरा व्हिडिओ बनवणार आहे. यापूर्वी आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. आता आपल्या कारलीला कारले लागत आहे. सध्या फुलावर आहे, वाय फुलावर आहे आणि काही काही कारले शिजले दिसत आहे. तर कारलीवरील आपण जर रोगाची गोष्ट केली तर 3-4 असे जास्त रोग नाहीत, पण 3-4 येते ते जास्त भयानक रोग राहते. ज्या पद्धतीने जसे की सध्या आता पावसाळ्याची स्थिती चालू आहे. पाऊस येत आहे, पाऊस येत आहे. तर यामध्ये आपल्याला बुरशीचं प्रमाण आढळू शकते किंवा खोडकिडा असो किंवा चुवडेपणा असो किंवा करपा असो, डावणी असो, यासारखे आपल्याला रोग येऊ शकतात आपल्या कारलीवर. तर त्यासाठी आपण पूर्वीच काही दक्षता घेतली होती, जसं की एलिएट पावडर आपण सोडले होते. आपले ठिबक सिंचन आहे, तर त्याद्वारे आपण पाण्याद्वारे सोडले होते आणि वरूनसुद्धा काही फवारणी केल्या होत्या. तर आपल्या याच्यावर सुद्धा चुवडेपणा आला होता. तुम्ही बघू शकता या प्रकारे आपला चुवडेपणा येऊ शकत आला होता. तर आपण काय याच्यावर आपण काय म्हणजे कोणतं औषध मारलं, तर याच्यावर आपण दक्ष 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 हे औषध आणि याच्यासोबत एलिएट सुद्धा, म्हणजे डावणीसाठी वगैरे एलिएट आणि चुवडेपणासाठी आपण हे दक्ष हे वापरलं. त्याची आपण 2 ते 3 वेळा फवारणी केली आहे. आणि सध्या आपली कारली म्हणजे कारले लागण्याच्या स्थितीमध्ये आहे. कारली लागण्याच्या स्थितीमध्ये म्हणजे मग त्याला कारलीला लागलीत, मग त्याला कारलीला ताकद लागेल ना. तर ताकद लागण्यासाठी आपण कारलीला दुसरा खताचा डोस दिला. तर तो डोसमध्ये काय टाकलं आपण, जसं आपण पहिल्या डोसमध्ये 8-21-21 टाकलं होतं, तर यामध्ये सुद्धा आपण फक्त 8-21-21 टाकलेलं आहे. तर याचं कारण असं की आपल्याला शेती करायची आहे, पण ते शेती कशी कमी खर्चात करायची आहे आणि जास्त उत्पन्न घ्यायचं आहे. म्हणून कमीत कमी खर्च लागायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तर पण फवारणी तुम्ही चालू ठेवा. तुम्ही जवळच्या कृषी केंद्रामध्ये जा, विचारा त्यांना की कोणतं औषध मारणं चांगलं राहील, कारण की वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रकारचे औषध राहतात आणि लोक मारत बी असतात. तर आपली कारली तुम्ही बघू शकता आणि बघू शकता की कारली कोणकोणत्या पद्धतीने चांगली आहे. तुम्ही प्लॉट बघू शकता, पूर्ण पूर्ण फिरून बघू शकता. आपला हिरवा पूर्ण प्लॉट आहे. हिरवा प्लॉट आहे आणि काही कारली सुद्धा लागून राहिले. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, कारले लागून राहिले. हे बघू शकता, कारले लागून राहिले. हे फुलं आहे. तर या पद्धतीने आपली कारली सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. काही रोग आहे, पण ते कारलीवर काही रोग येतच असतात, काही झाडं राहतच असतात. तर सध्या कारली चांगली वाढलेली आहे आणि चांगली वेलावर सुटलेली आहे. औषध वगैरे सगळं चालू आहे. तर घाबरण्याचं काही कारण नाही आहे. पाणी चालू आहे, पण आपली औषधी पण चालू आहे. तर ही झाली आपली कारली पिकावरील माहिती. आणि सध्या कारली पीक चांगलं आहे. जर तुम्हाला काही वाटले काही आपल्या कारलीवर रोग आहे, काही हे आहे ते आहे, तर तुम्ही जवळच्या कृषी केंद्रामध्ये जाऊन विचारू शकता. तशी मी सांगितलेलं आहे तुम्हाला काय काय करायचं आहे. खताचा डोस म्हणजे जसे आता कारले लागणार आहे, तर त्यांना ताकद म्हणून खत पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त कारले लागायला पाहिजे म्हणून. तर तुम्ही खतसुद्धा टाकू शकता. फवारणी चालू ठेवा. आणि कारल्याचे शेंडे म्हणजे जसे दूर जेवढे दूर येईल, जेवढी वाढेल तेवढं चांगलं. कारण की रोगाने काय होते, कारल्याची जी वाढ आहे ते थांबून जाते. ते नाही झालं पाहिजे, म्हणून तुम्ही थोडीशी दक्षता घ्या. तर ही झाली आपली तिसऱ्या व्हिडिओची माहिती. जर तुम्ही पूर्वीची जर व्हिडिओ पाहिले नसेल, कारण मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं कारली लागेल म्हणजे लागेल आणि चांगल्या पद्धतीने लागेल. हे तुम्ही बघू शकता. अजून आपल्यापाशी मोठे कारले सुद्धा झालेले आहे. काही हे बघा, हे तुम्ही बघू शकता, मोठे कारले झालेले आहे.
तर आता सध्या लागणंच चालू आहे, तर म्हणून काही घाबरण्याची काही कारण नाही आहे. सध्या चांगला प्लॉट आहे. तर ही झाली आपल्या तिसऱ्या व्हिडिओची माहिती. मला जर आवडलं असेल, आपल्या सगळेच आहे, फुलकोबीचे पण व्हिडिओ चालू आहे आणि कारलीचे पण चालू आहे ना, आता काकडीचे पण व्हिडिओ, म्हणजे आपल्याकडे सगळे माल राहतो. तसं काही घाबरण्याचं कारण नाही, एक्सपर्ट माणूस आहे, काही घाबरण्याचं कारण नाही आहे. तर हे झाली आपली तिसरी व्हिडिओची माहिती. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती पूर्ण म्हणजे डोबण्यापासून तर निघण्यापर्यंत तुम्हाला देणार आहे. तर घाबरण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेल, आणि जर तुम्ही मागचे व्हिडिओ नसेल पाहिले, तुम्ही पाहू शकता मागे जाऊन आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.